आपण बघू शकता आम्ही आहोत आता पालघर जिल्ह्याच्या डहाणूमध्ये। या ठिकाणी आपण जो हा माहोल बघत आहे, कारण आपण माहोल दाखवा प्रचंड महिला आहेत, मोठ्या प्रमाणात महिला आहेत। तर आता आपल्याला प्रश्न पडला असेल की गेल्या काही दिवसामध्ये महिलांच्या इतक्या मोठ्या संख्येने दिसतात आपल्याला, तर त्या महिलांना नाव दिलं जातं लाडक्या बहिणी, परंतु ह्या लाडक्या बहिणी वगैरे नाही आहेत। ह्या बहिणी आहेत घर चालवणाऱ्या, काम करणाऱ्या आणि कामाचा दाम मागणाऱ्या महिला आहेत। या ठिकाणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचं 13वे हे राज्य अधिवेशन या डहाणू शहरामध्ये भरलं आहे। अखिल भारतीय जनवादी महिला संघटना हे महिलांच्या प्रश्नावर काम करणारी देशात सगळ्यात मोठी लढाऊ संघटना आहे, जे महिलांचे प्रश्न उचलत असते। आता या डहाणू शहरामध्ये एक जाहीर सभा झाली। त्या जाहीर सभेला राष्ट्रीय आमच्या महिला संघटनेच्या अध्यक्षा केपी श्रीमती आलेल्या आहेत, कॉम्रेड मरियम ढवळे या मतदारसंघाचे आमचे आमदार कॉम्रेड आहेत, कॉम्रेड अशोक ढवळेसह अनेक दिग्गज नेते या महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत, या डहाणूमध्ये आलेले आहेत। या ठिकाणी जाहीर सभेला संबोधित करताना आपण प्रमुख मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत। परंतु प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की इथल्या ज्या जमिनी आहेत हा सगळा आदिवासी पट्टा म्हणून ओळखला जातो। प्रामुख्याने यांचा उदरनिर्वाह हा शेती आहे, म्हणून हा शेती बळकवण्याचा सरकारचा जे डाव आहे तो डाव उधळून टाकण्याचा निर्णय आज या महिला संघटनेच्या वतीने या महिलांनी घेतलेला आहे। अगदी आमच्या घामाचा दाब मिळाला पाहिजे म्हणून आज 50,000 महिला या डहाणू शहरामध्ये, अगदी आपण इकडे दाखवू शकता समुद्राच्या काठोकाठी या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये जाहीर सभा पार पडलेली आहे। सांगताना अभिमान होतो, आमच्या सगळ्या अशा महिला भगिनी यांना भेटून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला। परंतु येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या संस्थेमध्ये प्रतिनिधित्व महिलांनी केलं पाहिजे आणि आमच्यावर जे अन्याय या सरकारने केलेला आहे किंवा करत आहे ते हुडकावून लावण्याचं काम आता या मतदारसंघातल्या आणि संबंध महाराष्ट्रातल्या महिला करणार आहेत। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम।